आणि जे आमच्या शिंदे काकीने बनवलेत. मोठला जरी डोळ्यामध्ये ठसली मला बसंत सेना दिसली. तू आमची छोटी वुमन आहे ना, छोटी छोटी वुमन आहे ना तू. महादेव झकास स्वादिष्ट. क्या बात. मंदिरासमोर किती लोक जातात, मंदिरात किती जातात, त्याला खूप लोक जातात. योग करायला येणारे कमी असतात. तुमच्या आयुष्यात योग आला म्हणजे तुम्ही अगदी बऱ्याच गोष्टींच्या पुण्याच्या गाठी जवळ बांधून आहात. आपण मोठे मोठे खूप महान झालेले असतात आपल्या मुल्या. आता जिजाऊ पासून ज्या किती आहे, इंदिरा गांधी पर्यंत आणि आणखी सावित्रीबाई फुले, रमाई, कितीतरी अशा असंख्य स्त्रिया झालेल्या आहेत. एनर्जी पाहिजे. वॉटर इंटेक चांगला ठेवला पाहिजे. विटॅमिन्स भरपूर प्रमाणात घ्या. एक्सरसाइज मध्ये योगा प्लस प्राणायाम आणि 45 मिनिट्स वॉकिंग या गोष्टींचा समावेश करा. फोन मधले बरेचसे नंबर डिलीट करा. उपवास कशाचा करायचा आहे मोबाईलचा. सो हेलो गाइस, दिस इज निकित मौर्य. वेलकम टू माय चैनल वॉक विथ निक. एंड गाइस, आज है वुमेंस डे यानी महिला दिन. तो हमारे यहाँ पे जो रोटरी क्लब है जहाँ पे योगा सिखाया जाता है, जहाँ पे मेरी मम्मी जाती है, तो वहाँ पे भी वुमेंस डे सेलिब्रेट होने वाला है. तो वहाँ पे जाएंगे, बहुत मस्ती करेंगे, फन करेंगे गाइस. सो चलते हैं वुमेंस डे सेलिब्रेट करने के लिए. यो एंड शी इज़ माई मॉम. यस, छान दिसते. वेरी गुड. चलो निकले. चलो 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 चलो. और यहाँ पे जाते हैं और हमारे साईं बाबा इनके दर्शन लेते हैं एंड फिर चलते हैं. चलो. सो गाइस, लास्ट टाइम मॉर्निंग में था 6 बजे और अभी इवनिंग में है. थोड़ा लेट हुआ हमें जाने के लिए, लेकिन जाएंगे वहाँ पे. सो स्टे ट्यून गाइस. मी काकी बाई इथे हे बघ. असू द्या. हॅपी वुमन्स डे. वेलकम वेलकम. चल. अरे तू इथे काय करते. वेरी गुड. सो गाइस, ये देखो सारी महिलाएं आ चुकी है और जाना है वहां पे. त्यासाठी आपण पात्र आहोत का. मी किती लोकांना टॉर्चर करते किंवा किती लोकांना आदर करते, ठीक आहे, आपण बरेचसे कामं करतो घरात, पण देवाने आपल्याला तेवढी शक्ती दिली म्हणून करतो ना, आपण तेवढे केपेबल म्हणून करतो. तर ह्याला आपण आपलं सन्मान म्हणून समजायचंय. सगळ्यांना असं सांगत फिरायचं नाहीये की हा मी करते. ते मी करणं ना तुमच्याकडून कमी करून मग तुम्ही आजारी पडता. मग जेव्हा बेडवर येतो तेव्हा नवरा मग आपल्याला बोलत राहतो, मग त्यांचं सगळ्या सुनाचं ऐकावं लागतं, मुलाचं ऐकावं लागतं. तर ह्या गोष्टी टाळा. घरी जाऊन 15 मिनिट विचार करायचा आहे, मेडिटेशन करायचं की काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत. ठीक आहे. फोन मधले बरेचसे नंबर डिलीट करा. स्टेटस बघणं कमी करा. खूप फायद्याचं आहे. एक दिवस उपवास नाही केला तरी चालेल. उपवास कशाचा करायचा आहे मोबाईलचा. सकाळी 6 वाजता फोन बंद करायचा, दुसऱ्या दिवशी 6 वाजता उठायचा. करून बघा काय होते ते. अगदी तुम्हाला एक दिवस खूप इरिटेट होईल, इतकं इरिटेट होईल की असं वाटेल काय फोडून काय नको. पण त्याच्यानंतर सवय झाल्यानंतर तुम्ही आरामात, पहिले राहत होता बिना फोनचे, मस्त चाललं होतं सगळं. कोणी कुठली साडी घेतली, कुठे फिरायला गेलो, कुठे फोटो काढले, काही आपल्याला घेणं देणं नव्हतं. तर ह्या गोष्टी करायच्या आहेत. एक दिवस सगळ्या सोशल मीडियाचा तुम्हाला उपवास करायचा आहे. काळाची गरज आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी अजिबात करत आहात. करत कोणासाठी आहात? स्वतःसाठी. स्वतःचे आजार कमी करणारा, शुगर कमी होणार आहे, तुमचा बीपी कमी होणार आहे. आपोआप योगाचा हा पुढची स्टेप असणार आहे आणि याची गरज आहे. त्याच्या पुढे जाऊन दररोज योग करा. ज्यांना पण जे पण छोटे विकार आहेत, मॅडमने सांगितलं, सगळ्याच्या पुढे जाऊन काय आहे? योग आणि प्राणायाम. योगला जर नाही करता आला तर प्राणायाम मस्त आहे. 365 दिवस प्राणायाम करायचे कंपल्सरी आहे. काही एक्सक्यूज नाही. 15 मिनिट वेळ कसाही भेटतो आपल्याला. ठीक आहे. 15 मिनिट कुठलाही एक प्राणायाम करा आणि 15 मिनिट मेडिटेशन करा. मेडिटेशन काय करायचं आहे? तुम्हाला वाटेल
तो मंत्र बोला, नाही तर डोळे बंद करून शांत बसा. विचारांसोबत वाहत नाही जायचंय, विचारांना फुल स्टॉप द्यायचंय की नाही आपल्याला पुढे नाही जायचंय. खुश व्हायचं पण नाहीये खूप आणि खूप दुःखी पण व्हायचं नाहीये. ब्रेक लावता येतो ना आपल्याला गाडीला, ज्या गाड्या चालवतात माहिती आहे ना, तसा विचारांना ब्रेक लावा म्हणजे मेडिटेशन. आणि तुम्ही ठणठणीत बऱ्या व्हाल कुठल्याही डॉक्टर शिवाय. फक्त हे स्वतः करून बघायचंय, ऐकून सोडून द्यायचं नाही. मॅडमचं पण नाही, माझं पण नाही आणि तुमच्या योग गुरूंचं पण नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. जवळ जवळ चालू आहे. आपल्याला मेडिटेशनमध्ये कसं बोलू शकतो की आपण मेडिटेशनमध्ये दररोज तर बोलतच असतो, पण त्यांनी मनाला कशी आवड घालायची खूप छान आपल्याला एक्सप्लेन केले आहे. दररोज मी तर सांगत असते द्वेष क्लेश मनामध्ये बिलकुल येऊ द्यायचे नाही. दररोज सांगत असते त्याच पद्धतीने त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याबद्दल माईकची खूप खूप धन्यवाद. नाही जवळ नाही, ते म्यूट पण केलं. आता बघा जरा बोलून बोला ना, बोला. हा थोडं जवळ घ्या त्याला. माझ्या हातात आल्यानंतर तुमच्यापैकी कोणी बोलू शकतो? मॅडमचं काही बोलणं झालं का? तुमचं झालं बोलणं? थोडंसं बोलू शकाल का, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये येईल म्हणून. हां मला थोडा लेट झाला, सॉरी त्यासाठी, पण आपण थोडंसं नाही नाही असं काय नाही. सीमा पाटील त्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. आपल्याला चांगल्या पद्धतीने कशी जीवनशैली असायला पाहिजे, आयुर्वेद आणि आपला आहार विहार कसा असायला पाहिजे त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे. मॅडमकडे. नमस्कार, मी डॉक्टर सीमा उमेश पाटील. सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज आपण सगळ्याजणी महिला दिनानिमित्त एकत्र जमलोय. तुम्ही रोजच जमता, पण आज मला तुम्ही ही संधी दिली तुमच्यामध्ये गप्पा करण्याची आणि मला थोड्याशा हेल्थ संदर्भात थोडी चर्चा करण्याची. तर मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे सगळ्याच बाबतीत लागू होतं, म्हणजे मनाच्या बाबतीत आणि शरीराच्या बाबतीत. कुठेच कोणताही गोंधळ घातला नाही तर आपलं शरीर हे नक्कीच सुरळीत आणि छान हेल्दी राहतं. माझ्या क्लिनिकचं नावही तेच आहे, श्री रेणुका हेल्थ क्लिनिक. हेल्थ क्लिनिक याच्यासाठीच दिलं आहे मी, कारण आपण नेहमी हेल्दी राहावं. माझ्याकडे जे पण पेशंट ते हेल्दी होऊनच बाहेर पडायला पाहिजे. एक छोटंसं सांगेल मी, आपण कोणती गोष्ट मॅनेज करायला पाहिजे. फर्स्ट आपण वॉटर इंटेक चांगला ठेवला पाहिजे. डाएटमध्ये तुम्ही विटॅमिन्स भरपूर प्रमाणात घ्या. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे चौरस आहार केला पाहिजे. आणि थर्ड आहे एक्सरसाइज. एक्सरसाइजमध्ये योगा प्लस प्राणायाम आणि 45 मिनिट्स वॉकिंग या गोष्टींचा समावेश करा. परत एकदा सांगते, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. थँक्यू. अगदी जवळ पकडा माहिती. ताई आपल्याला थोडंसं महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करतील. नमस्कार आपण सगळ्यांना. ॲक्च्युली सगळ्यांनी व्यवस्थितच सांगितलेलं आहे, त्याच्यावर परत परत मी सांगणं योग्य नाही. फक्त मी तुम्हाला इम्प्लिमेंट करायला सांगतो. आपण कुठलंही काम करतोय, एक कुठलंही काम करतो, पण आपण ओ भाई किती काम आहे, किती काम आहे. छोटंसं काम असतं, आपण त्याला खूप डेव्हलप करतो मानसिकतेने. त्यालाच जर आपण प्रेमाने घेतलं की हे माझं काम आहे, मला याचा दृष्टिकोन, आपण जो काम करतो त्याचा दृष्टिकोन, योगा करतो त्याचा दृष्टिकोन, कोणाशी बोलतो त्याचा दृष्टिकोन, त्यांचे विचार काय आहेत आपल्याला माहिती नाही, पण आपला दृष्टिकोन हा चेंज करायला पाहिजे, पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. त्याच्याने आपल्याला बराच फायदा होतो, खूप फायदा होतो. आपण असं कशाला जाऊ बाई मला आळस येतो, नाही. आपण उठून प्रेमाने थोडा वेळ स्वतःकडे लक्ष देऊन जर आपण काम केलं ना तर आपल्यामध्ये भरपूर एनर्जी असते आणि प्रत्येक माणसामध्ये एनर्जी असते. आता डॉक्टरनी पण आणि मॅडमनी पण सांगितलं की आपल्याला कशाने आजार होतो आणि फॉलो आपण किती करतो. आपल्याला खरा म्हणजे मनापासून आजार होतो, तो शरीरावर येतो. डॉक्टरने तर क्लिअर सांगितलेलं आहे की विचार आपल्या मनामध्ये दडपून आपण त्याच्यावर शरीरावर परिणाम करतो आणि थोडा आळस पण करतो. आपल्याकडे दुर्लक्ष करतो, हे करायचं आहे ते करायचं आहे, ते छोटंसं गोष्ट असते बरं, एक छोटंसं काम असतं, पण आपण त्याचा विचार कितीतरी करतो.
त्याला स्टॉप नाही देत आपण एका ठिकाणी पर्टिक्युलर की नाही आता मला आहे ना हे करायचं आहे ना ठीक आहे, त्याला थोडं बॅलन्स देऊ. म्हणजे ताई कशा बोलल्यात की मला तिथे मी एक स्टॉप द्यायचा की मला एवढं करायचं आहे बस. आपण त्याचा विचाराचा गोळ एवढा करतो की कन्फ्यूज होतं आणि डोकं दुखतं. याच्यामध्ये मग आपण त्याच्यासाठी खूप खूप प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी खरंच योगा जरुरीचा आहे आणि मेडिटेशन जरुरीचं आहे. खरं म्हणजे मेडिटेशन खरंच जरुरीचं आहे. आपल्यामध्ये स्ट्रॉंगनेस येतो, हॅपीनेस येतो, आपण पाहिजे तेवढे कामं करू शकतो. आणि आपण म्हणतो की मी आता झोपले नाही बाई, मला झोपले नाही, काही नाही, झोपले नाही तरी काही फरक पडत नाही. डोळे बंद करून तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. आणि आता टीचरनी बोलले की खरंच आपण हे जे मीडिया आहे ना त्याच्यातून थोडं लिप्त राहिलं ना आपल्या शरीरावर त्याचा मोबाईल, आपण मोबाईलला हे काय केलं ते काय केलं सारखं वाचत असतो. असं त्याचा आपल्यावर कितीतरी परिणाम होतो आणि टाइम पण जातो. तर हे गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी इथून छोट्या छोट्या गोष्टी आहे आपण घरात लागतो करायलाच पाहिजे. आणि कुठलंही काम करा तुम्ही कुणाशी आणि शेअर करायलाच हवं. आपण म्हणतो नाही बाई माझं झालं, माझं घर आहे, नाही, घराच्या पर्यंतच अलिप्त राहायचं नाही. समाजाच्या प्रती पण थोडंसं आदर ठेवायचा. समाजामध्ये गेलं नाही तर तुमचं दुःख कमी होणार नाही, तेच डोक्यामध्ये राहील तुमच्या. माझं हे करायचं आहे, माझं ते करायचं आहे. जर तुम्ही बाहेर गेलात तर दुसऱ्याचं दुःख तुम्हाला कळेल की यांचं पण माझ्यापेक्षा दुःख जास्तीच आहे. तर ते आपल्याला मग ऑटोमॅटिकच की यांचं दुःख आहे तर मग थोड्या वेळपर्यंत आपल्याला भूल विसरून जातो आपण. आणि आपल्याला वाटतं की यांचं दुःख माझ्यापेक्षा मोठं आहे तर मग मी कशाला टेन्शन घेऊ. हे सगळ्यांना असं छोटं छोटं काही नाही काय. त्याच्यामुळे आपण आपल्याकडे लक्ष देऊन समाजाच्या प्रती पण आणि आपले कुठले पण काही चांगली भावना असल्यानं चांगले शेअर करायच्या, एकमेकीशी शेअर जरूर करायचं. कोणाला कधी कधी राग येतो नाही असं नाही की बाबा मला असं का बोललं, पण समजून घेतलं की माझ्या जर चांगल्याच असेल तर आपण त्याच्यात इम्प्लिमेंट करायला हवं. बस ह्याच दिवशी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण मोठ्या मोठ्या खूप महान झालेल्या असतात आपल्यामधल्या, आपण त्यांचा आदर पण घ्यायला पाहिजे. कारण की जी स्त्री खूप अफाट काम करते, माता जिजाऊपासून ज्या किती आहे, इंदिरा गांधीपर्यंत आणि आणखी किती आता झालेल्या आहेत मधल्या, महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुले, रमाई, कितीतरी अशा असंख्य स्त्रिया झालेल्या आहेत आणि त्या किती परफेक्ट काम करतात. कोणी कोणी स्त्रिया अशा आहेत की ज्या त्या अग्निशामक दलाच्या, माझ्या एक ONGC मध्ये माझी एक लेडीज होती, एक मैत्रीण होती, ती अग्निशामक दलामध्ये आहे. म्हणजे असं एक खडतर पण ते चॉईस करतात हल्ली मुली, हे एक विशेष आहे. आणि आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचं पाहिजे. ही काय करते असं न म्हणताना प्रोत्साहन द्यायचं आपण, असं मला सगळ्यांना वाटते. आणि आपण बिनधास्त राहायचं. बिनधास्त म्हणजे आपण आपली क्रॉस नाही करायची, पण आपल्या मनाने सगळ्यांशी हसून कोण राहिला ना ती एक एनर्जी आपल्याला पण येते आणि आपली दुसऱ्यांना पण जाते. थँक्यू. काय करणार योगगीत आहे त्याच्यावर आपण थोडंसं योग स्टेप करणार आहोत. आपण पहिले आपले गेस्ट आले आहेत त्यांचं एक पुष्पगुच्छांनी श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करूया. थँक्यू सो मच. आता आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हा प्रभारी कैलासप्रिय मॅडम होत्या. त्यांच्या पदावर आता रुपाली शिंदे या पदावर जिल्हा प्रभारी म्हणून निवड झाली. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. एकदा हाय करा इथे. एनर्जी कुठे गेली? हाय, एनर्जी पाहिजे. हाय हाय हाय. तू वेलकम टू माय ब्लॉग. तू ब्लॉग सुरू केले तुझे? किती ब्लॉग केले? 3-4. व्हेरी गुड. चल आता आतमध्ये नाही येणार तू? So guys, अभी यहाँ पे जो गीत है
इस पे ये सारे लेडीज जो यहाँ पे है वो योग परफॉर्म करेंगे. सो स्टार्ट.
टाळ्या सगळ्यांसाठी. फक्त एकदा प्रॅक्टिस घेतली, फक्त एकदा प्रॅक्टिस घेतली, बरोबर. खूप छान, खूप छान, छान परफॉर्म केलं. आणि ॲक्च्युली तुम्ही टीचर म्हणून शोभता की तुमच्याकडनं बघून असं वाटतं की खरंच अजून त्यांना शिकण्यासारखं बरंच काही आहे. खूप छान. हां हां आम्ही शिकलो बरोबर आहे. तिथे आपलं इथे पण व्हायचं तारासिंगमध्ये. एक मिनिट पण कोणी वय सांगायचं नाहीये, शांत. हा कोणाचंच नाही दिसत आहे, सगळे लहान वाटतं तुम्ही सगळे. डोंट वरी. योगा आयोगाने माझ्या आयुष्यात योग लवकर आला आणि मी 10th स्टँडर्ड पासून योग करत आहे आणि तुमच्यात येण्याचा मला योग लवकर आला म्हणून ह्या सगळ्या माझ्या स्टुडंट. पण लहानपणापासूनच लहान मुलं होती त्यापासून, म्हणजे मुलुंडला आल्यापासून ते अंबिका कुटीरचा योग होता, तिथपासून सुरुवात केली तेव्हा ते आतापर्यंत. तेव्हा आणखी म्हणजे थोडंसं आठवड्यातून एकच दिवस रविवारी असायचं, तर मुलं मिस्टर झोपलेले असताना तोपर्यंत 1 तास जाऊन यायचं सकाळी 7 ते 8:30पर्यंत. आणि मग तेव्हापासून मला प्रत्येक गोष्ट शिकायची आवड आहे आणि तसंच योग पण तेव्हा शिकले आणि आता एक्झाम देऊन शिकवण्याचं योगदान देत आहे. ग्रेट ग्रेट, मस्त. आदरणीय मला शिंदेबद्दल थोडं बोलूया. ऍक्च्युली योग म्हणजे एक साधना आहे, ती आयुष्यात प्रत्येकाच्या त्याच वेळेत येते. ज्यांचं बरंच काही आहे गाठीशी पुण्य त्यांच्या आयुष्यात लवकर येते. मंदिरासमोर किती लोक जातात, मंदिरात किती जातात, एक्झॅक्टली दारासमोर खूप लोक जातात, योग करायला येणारे कमी असतात. तुमच्या आयुष्यात योग आला म्हणजे तुम्ही अगदी बऱ्याच गोष्टींच्या पुण्याच्या गाठी जवळ बांधून आहात. आणि तसंच निर्मला शिंदेच्या आयुष्यात आलं की पटकन योग आला आणि तुम्ही त्यांचे साधक बनले, त्यांना एक समाज कार्य करण्याची संधी मिळाली आणि अतिशय मनापासून त्यांनी मागचे 6 ते 7 वर्ष योग कक्षा चालवत आहेत. इव्हन गावी गेल्यानंतर पण ते शिबिर वगैरे घेतात आणि बऱ्याच लोकांना त्यांचा फायदा झालेला आहे. धन्यवाद आदरणीय निर्मला शिंदे मॅडम. थँक्यू सो मच. प्रकारे आलेले आहेत पोहे आणि त्यावरती आलेले खमंग शेव, जी काकींनी स्वतःच्या हाताने बनवलेली आहे, बरोबर ना काकी? आणि पोहे कोणी बनवले? क्या बात आहे, सुंदर. कसं वाटतं तुम्हाला? टेस्ट कशी आहे? चांगलं आहे ना? सांगा, हे सगळं ब्लॉग मध्ये येणार आहे. कशी वाटली टेस्ट? है ना? कसं आहे? कसं वाटलं? झकास, स्वादिष्ट. क्या बात आहे, खूप छान. यांना विचारूया कसं वाटलं तुम्हाला पोहे? छान छान सुंदर खमंग पोहे, क्या बात है. आंटी कैसा लगा आपको? मस्त. आपका डांस देखा आपने? पक्का नहीं देखा आपने? आपने देखा? किया ही नहीं मैंने. अरे कितना डांस किया आपने? नहीं किया. हम लोग तो कितनी बार रिवाइंड कर करके आपका डांस देख रहे थे. कैसा है? छान है ना? छान वाटलं, मस्त वाटलं. थँक्यू. कसं आहे? मस्त, A1 सुंदर असा प्रोग्राम पुढे कधीही होणार नाही, एवढा छान झालेला आहे. क्या बात आहे. आणि पोहे कसे वाटले तुम्हाला? सुंदर, मस्त. क्या बात आहे. होममेड पोहे आहेत. हो हो. कसं वाटलं? छान झाला प्रोग्राम आजचा. है ना? हो. ब्लॉग आवडला? हो, हो. मग तुम्ही सगळ्यांनी कमेंट का नाही केलं अजूनपर्यंत ब्लॉग वरती? कसं वाटलं? छान छान. है ना? कसं वाटलं की तुम्हाला? छान. है ना? अरे तुला कसे वाटले पोहे? खाऊन बघ ना पटकन पटकन. पहिला खाऊन तर बघ. तू आमची छोटी वुमन आहे ना? छोटी छोटी वुमन आहे ना तू? बोट मिळव. तुझं नाव सांग सगळ्यांना बाबू. मोठ्याने एनर्जी लाव. व्हेरी गुड. आणि तुझं ब्लॉगिंग चॅनल आहे ना? सांग ना काय चॅनलचं नाव आहे तुझ्या? शाल्वीज वर्ल्ड. क्या बात आहे. मी कॅप्शनला टाकेन ना मम्मीकडनं घेऊन. थँक्यू. बाय बोल. हॅपी वुमन्स डे. बाकी कसं वाटलं? कसं वाटलं तर येऊन? मस्त वाटलं ना? कसं वाटलं मम्मी? पोहे कसे आहेत? छान आहेत ना? व्हेरी गुड. दिसतो. सो गाईज हे आहेत पोहे आणि जे आमच्या शिंदे काकीने बनवलेत. अप्रतिम झालेले आहेत. घरात बनवत ना? घरात बनवले आणि कमी कमी 35 ते 40 लोकांसाठी बनवले. खूप छान झाले. थँक्यू काकी. हॅलो. सो मी तुमच्यासाठी वसंत सेना दिसली हे गाणं गातो. माझं आवडीचं गाणं मराठीमधलं.
पावसात उभी जलपरी हो, पावसात उभी जलपरी मदन मंजिरी सगुण साजिरी मोठला जरी डोळ्यामध्ये ठसली मला बसंत सेना दिसली मला बसंत सेना दिसली जणू पारिजातच्या सरी पडती डोई बरी चैत्राची गौरी उभी दारात नेसली शालू भरजरी तलम पांढरी काचली मिरी दिसली झोकात केसातून ओल्या चिंबा गा केसातून ओल्या चिंब निखळती थेंब शहारे अंग चोळी दंडासल पेटून बसली मला बसंत सेना दिसली मला बसंत सेना दिसली नारी बघून भुललो मनी भान हरपुनी अंग अंगातुनी शहरली बीज दिन राती सुदबुद गेली चैन सांडली ओढला गली उडाली नीज तुझ्या पुढे ही शर्यागती तुझ्या पुढे ही शर्यागती गुंगली मती शब्द थांबती जशी का कविता कवीवर रसली मला बसंत सेना दिसली मला बसंत सेना दिसली बसंत सेना दिसली. धन्यवाद. आता आपल्या सर्वांच्या लाडक्या कुसुम तुकाराम ढेरांगे काकी ज्या आहेत त्या आता तुमच्यासमोर एक छानसं मराठी गाणं गाणार आहेत. आता ऐकूया त्यांच्या तोंडून ते छानसं मराठी गाणं. बोला. गारे मुनेचे पाणी भरली उडउडी गारे मुनेचे पाणी भरली उडउडी तेरे हारिकाना तेरे आमुची लुगडी तेरे गाना तेरे हारिकाना तेरे आमुची लुगडी घागर घेऊन पाण्याची जाता आडवा वाटेवरी घागर घेऊन पाण्याची जाता आडवा वाटेवरी आडवा वाटेवरी पण देत नाही लुगडी आडवा वाटेवरी पण देत नाही लुगडी तेरे हरिकाना तेरे तेरे हरिकाना तेरे आमची लुगडी दही दूध घेऊन मथुरेची जाता आला आडवा वाटेवरी दही दूध घेऊन मथुरेची जाता आला आडवा वाटेवरी आला आडवा वाटेवरी पण देत नाही आला आडवा वाटेवरी पण देत नाही लुगडी तेरे हरिकाना तेरे आमची लुगडी तेरे गाना तेरे हरिकाना तेरे आमची लुगडी एक जनार्दनी पूर्ण कृपेने गवळण राधा घाबरली एक जनार्दनी पूर्ण कृपेने गवळण राधा घाबरली गवळण राधा घाबरली पण एक नाही तारी गवळण राधा घाबरली पण एक नाही तारी तेरे हरिकाना तेरे आमची लुगडी तेरे गाना तेरे हरिकाना तेरे आमची
खूप छान काकी, खूप छान, खूप छान गाणं गायलेलं आहे काकीनी, खूप छान. टाळ्या वाजवा सगळ्यांनी, टाळ्या. खूप छान काकी, खूप. आता शर्वी ना, शार्वी आता आपल्यासमोर गाणं गाणार आहे हिरकणी पिक्चर मधलं. बोल. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजाभवानीला जीव दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझं शुभ हे केलं राज पृथ्वीचे करील पारू माझा. सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्त्र पाय ओम सगोनिं विश्वकर्त तन्देस्तत्त शाम्बुलं शम्भो. सत्रजमी सेल्प हरकदम भेल्प वेगीरल्प लंबोदर देखिए राम जैसे कंध पर भीम चला संध पर रोशन जो संध पर कुंभज भी सेकिए सत्रजमी सेल्प पर हरकदम भेल्प वेगीरल्प लंबोदर देखिए राम जैसे कंध पर भीम चला संध पर रोशन जो संध पर कुंभज भी सेकिए शंभो अर्जुन लोगे हम पर बांदोर देखिए वास्तु सघन पर शिवराजन पर शिवराज देखिए हर हर महादेव. मराठी वर्गांनो जी ऐका मराठी वर्गांनो ऐका मायले कितीनो ऐका चंद्र सूर्यांवर वाद किल्ल्यानो जी ऐका सात समल्यानो जी ऐका सात समल्यानो जी ऐका श्रीराम कसली नमलाई किती जन्मत घडली नाही. कसली नमलाई किती जन्मत घडली नाही. अतशाई पडे पायाशी थनडव नाचे शिवशाही रजी. बादशाही पडे पायाशी जी थनडव नाचे शिवशाही रजी. आज मातीला सूर्य मावळला शिवसुंदराचे शरीर आज शिवसुंदराचे शरीर आज मातीला सूर्य लावला. तप्त मराठी मही शिवराया आज आमचा राजा बसला दत्त मराठीवरी. आज आमचा राजा बसला दत्त मराठीवरी. वट कोरड आभाळ समद दुष्काळ माती होती शेताची होती अगं पोचली भवानी आईला. सहाय्य कोसळला चुकी झाली पीक पाण्याची चुकी झाली ओढ्या जन्माची. एक सराचा असा खायचो उडव्या घरी भाकरी. आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी. आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी. मौल हर बशर का खा
से दूर है रहनुमाई कहते हैं चर्चे जगत जन्नत में इस जमीन से मांगा तू है मन्नत में इस जमीन फुल से मांगा तू है मन्नत में असं माझं लेकर उभी रुमाचा हो राया अवतार थंडे रायाचा हो गुऱ्यामध्ये माझा राया डोळ्यामध्ये माझा राया जीवामध्ये मनामध्ये रगाट सणार माझा गणी माझा राया बापा गणी गुरी माया घडावर जगदाला गा बसणार जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी छाती केसरीची दृष्टी गरुडाची तरी हरणाची ऐसा राजा देवाची कस प्रणयोगी आचा आणि कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण सांगतो युद्ध मानतो ऐसा राजा जीव लावतो जीव लक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा भला गोष्टी राजा वाढली दत्त गोष्टी ऐसा राजा राजवी सुधर्मयोगी ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आज मातीला सूर्य मावळला तप्त मराठी नाही चिराया आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी वेलकम बाबू, मस्त टाळ्या सगळ्यांनी वाजवा. खूप मोठं गाणं आणि खूप कठीण गाणं त्यांनी गायलेलं आहे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड बाबू, व्हेरी गुड. काँग्रेस, मस्त असंच गात जा. बोला बोला. तू अबला तू ललना तू सेरेंद्री तू अबला तू ललना तू सेरेंद्री दासीची राणी तू ही जगणीची माता तू शक्ती तू आदिशक्ती तू तुझे महिला तू माता तू आदिशक्ती शक्तीचे रूप तुझे रूप राहती. ठीक आहे, काय हरकत नाही. थँक्यू सो मच, थँक्यू. मी जॉब कट करणार आणि हॅपी वुमन्स हां, नाही दोन्ही ठेवणार. असं मी मागे गेलो ना की तुम्ही बोला. ओके. सो आज इथे रोटरी क्लब मध्ये महिला दिन खूप छान पद्धतीने साजरी झाला. डॉक्टर सीमा पाटील इथे आलेले आहेत, त्यासोबत निर्मला शिंदे मॅम आणि आपल्या सर्वांचे जे सिनियर आहेत रुपाली शिंदे मॅम, जे योग टीचर आहेत, त्या सुद्धा इथे आलेले आहेत. आणि त्यांनी सर्वांना खूप छान मार्गदर्शन केलं आरोग्याविषयी, योगाविषयी. तर मी तुम्हा सर्वांना खरंच सांगू इच्छितो की जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा एंड सब्सक्राइब करा. सो गाइस, अगर सच में आपको आज का ब्लॉग अच्छा लगा है तो प्लीज मेरे इस चैनल को लाइक करो, शेयर करो एंड सब्सक्राइब करो. एंड ऐसे ब्लॉग देखने के लिए स्टे विद वॉक विद मी. थैंक यू सो मच गाइस. Thank you so much. Bye everybody. Bye.